येरणे केंद्राच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत। म म्हणजे महाबळेश्वर, म म्हणजे महाराष्ट्र आणि म म्हणजेच मराठी। याच मराठी भाषेला काही दिवसापूर्वी अभिजात राजभाषेचा दर्जा मिळाला। याच मराठी भाषेचं ज्ञान अधिक समृद्ध होण्यासाठी आमच्या येरणे केंद्रानं हा मराठी भाषा भाषिक खेळ हा स्टॉल या ठिकाणी मांडलेला आहे। यामध्ये आमच्या शिक्षकांनी मिळून वेगवेगळ्या प्रकारची भाषेची साहित्य या ठिकाणी बनवलेली आहेत। त्यामध्ये सर्वात प्रथम जर आपण पाहिलं तर हा शब्द डोंगर आहे। एका शब्दापासून हा शब्दांचा डोंगर तयार झालेला आहे। उदाहरणार्थ शाळा, माझी शाळा, ही माझी शाळा, याप्रमाणे असं हा जो पिरॅमिड आहे, त्या पिरॅमिडवर आम्ही शब्द डोंगर तयार केलेला आहे। त्याचबरोबर हा एक ज्ञानकुंभ तयार केला आहे। या ज्ञानकुंभामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही शब्द कार्ड टाकलेले। उदाहरणार्थ हा एक शब्द आहे, हा आपण मुलांना वाचायला सांगू शकतो। मुलांनी हा शब्द वाचल्यानंतर त्यापासून आपण त्याच्याकडून एक वाक्य विचारून घेऊ शकतो, त्या शब्दाचं लिंग विचारू शकतो। असे वेगवेगळ्या प्रकारे आपण ऍक्टिव्हिटी या एका शब्दावरून घेऊ शकतो। असा हा ज्ञानकुंभ। त्याच्यानंतर एक आठवड्याच्या वाराचं साहित्य आम्ही बनवलेलं आहे। त्यामध्ये फक्त हे साहित्य जर आपण असं ओढलं तर रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार या पद्धतीनं फक्त याला खेचायचं आहे। हे साहित्य या ठिकाणी ओपन होऊन आठवड्याच्या वार आपण त्या मुलांना शिकू शकतो। त्याच्यानंतर हे एक साहित्य आम्ही बनवलेलं आहे, फार सुंदर आणि देखणं साहित्य। प्रश्न टाका, उत्तर मिळवा। यामध्ये आपण एक प्रश्न टाकायचा आहे, त्या प्रश्नाचं उत्तर त्या मुलाला आपोआप मिळून जाईल। यामध्ये आपण सुरुवातीला एक प्रश्न टाकतो, त्याचं उत्तर आलंय बघा खाली। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। म्हणजे प्रश्न काय होता तर भारतात सर्वात मोठे धरण कोणते, तर त्याचा पर्याय नंबर 2 आहे हिराकूड। हे हिराकूड उत्तर त्याला या ठिकाणी मिळालेलं आहे। त्याच्यानंतर मराठी भाषेमध्ये ज्या शब्दांच्या जाती आहेत, शब्दांच्या जातीचं एक वृक्ष आम्ही तयार केलेला आहे। शब्दाच्या एकूण 8 जाती आहेत, विकारी जाती, अविकारी जाती। त्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, त्याचबरोबर त्याचे जे प्रकार आहेत ते प्रकार सुद्धा आम्ही या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यानंतर ही 14 खडी आहे। अगदी असंच खेळत मुलं शिकली पाहिजेत, त्याचा तोच उद्देश ठेवून ही 14 खडी आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हा काय झाला, हक्क, तोच पुढं फिरवला, चा, की, या पद्धतीने आपण मुलांची 14 खडी ची तयारी करून घेऊ शकतो। त्यानंतर हा एक भाषिक खेळमध्येच कोडी सोडवा। यामध्ये वेगवेगळी कोडी या ठिकाणी दिलेली आहेत। एक माशाचं सुंदर चित्र काढून जशी त्याच्यावरची जी खवली आहेत त्या आकाराची या ठिकाणी कोडी चिटकवलेली आहेत। आता उदाहरणार्थ यामध्ये असं विचारलेलं आहे की दात आहेत पण चणे नाही, मग असं कोणतं कोड आहे, त्या मुलांनी विचार करायचा आहे। जर त्याचं उत्तर त्या मुलाला आलं तर ठीक, नाही तर त्याचं उत्तर पाठीमागं दिलेलं आहे। अशा पद्धतीने वेगवेगळी कोडी या ठिकाणी घेतलेली आहे। त्याच्यानंतर एक साहित्य आहे, यामध्ये लिंग ओळख, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी यामध्ये वेगवेगळ्या चिठ्ठ्या टाकलेल्या आहेत। उदाहरणार्थ पहिले याच्यामध्ये जर बघितलं आपण तर दगड म्हणजे तो दगड म्हणून ती पुल्लिंगी, म्हणून स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी याचप्रमाणे दाखवलेले आहे। त्यानंतर हा एक मासा आहे, या माशावरती पूर्ण विरामचिन्ह दाखवलेली आहे। विरामचिन्हाचं नाव आणि त्याचं चिन्ह या माशाच्या स्वरूपात दाखवलेलं आहे। त्याच्यानंतर हा एक मासा आहे, यामध्ये जी स्वर आहेत आपली, हा स्वरयुक्त मासा आहे। पूर्ण स्वर खवल्यांच्या स्वरूपात त्याच्यावरती चिटकवलेला आहे। मुलांना या साहित्याच्या मदतीने अगदी आनंदानं शिकू शकतात। त्याच्यानंतर असंच एक साहित्य आहे की एका अक्षरापासून कोणकोणते शब्द तयार होतात, हे शब्द अगदी पॉवरपॉईंटच्या साहाय्यानं आपण मुलांना ती शिकू शकतो। उदाहरणार्थ र पासून रूप, रास, राम,
रजई, रमा या पद्धतीची हे साहित्य आहे. असंच साहित्य या ठिकाणी पण आहे. या ठिकाणी दाखवलंय बघा की पासून सुरू होणारे शब्द कोणते, तर किचकट, त्याच्यानंतर किसमिस, किडलेस असे वेगवेगळे शब्द या ठिकाणी दाखवलेले आहेत. त्यानंतर आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये जी 11 तालुके आहेत, हे 11 तालुके एका 3D झाडाच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी हे एक साहित्य आम्ही बनवलेलं आहे. अगदी मुलांना मनोरंजन, शिकताना मनोरंजन होईल असं एक साहित्य आहे. आता एक शब्द तयार झाला, आगर, खाली सरकवलं, डगर, अंगण या पद्धतीचे जे प्रश्न असतात मुलांना स्कॉलरशिप काय असतात तेव्हा त्याचाही चांगला उपयोग होऊ शकतो. सर